नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण राजगिऱ्यापासून लाह्या कशा फोडायच्यात आणि त्याच्यापासून लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। राजगिऱ्याचे लाडू करण्यासाठी मी इथे राजगिरा घेतलेला आहे। हा स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि गाळून पण घेतलेला आहे। याच्यामध्ये कधी कधी खडे असतात ते काढून घेतलेले आहे। आता आपण भाजायला घेऊ, याच्या लाह्या करून घेऊ लाडू करण्यासाठी। तर आता इथे राजगिऱ्याच्या लाह्या करण्यासाठी मी इथे जाड तळाची कढई छान तापवून घेतलेली आहे। तापलेल्या कढईमध्येच आपल्याला राजगिरा थोडा थोडा करत घालायचा आहे। मी इथे अर्धा चमचा घालून घेत आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सतत असं कापडाने हलवायचं आहे, म्हणजे पटापट लाह्या फुटतील। आणि आजूबाजूनी खालून मी पेपर घालून घेतलेला आहे, म्हणजे लाह्या उडलेल्या उचलता येतील। इथे बघू शकता तुम्ही सगळा राजगिरा छान फुटत आहे। असा सतत ढवळत राहिलं म्हणजे सगळ्या लाह्या भराभर फुटतात। आता पूर्ण राजगिरा फुटून झालेला आहे, तर मी काढून घेते। परत अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। आता छान फुटत आहे। पहिल्या वेळी थोडा वेळ लागतो, पण दुसऱ्यांदा पटकनच लाह्या फुटतात। आणि सगळ्या राजगिऱ्याच्या लाह्या फुटल्या की पूर्ण राजगिरा फुटला की आपल्याला कळतं, मग काढून घ्यायचं। आता थांबलेला आहे, तडतड आवाज येणे। एका चमच्यापासून एवढ्या राजगिऱ्याच्या लाह्या तयार झालेल्या आहेत। कुठल्याही उपवासाला राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या लाह्या चालतात। आणि अशा एरवी पण आपण दुधामध्ये घालून पण लाह्या खाऊ शकतो राजगिऱ्याच्या। एक वाटी राजगिऱ्यापासून एवढ्या लाह्या झालेल्या आहेत, छान पांढऱ्या पांढऱ्या फुटलेल्या आहेत। आता लाडू करायला घेऊ। आता लाडूसाठी पाक करण्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे। आणि पाक खूप घट्ट किंवा कुठलाही तार आलेला नाही करायचा, साधा पाक करायचा आहे। फक्त पाकाला उकळी येऊ द्यायची। आता 1 चमचा तूप मी याच्यामध्ये घालून घेत आहे आणि गूळ छान विरघळवून घ्यायचा आहे। लाडूसाठी आपण कुठल्याही प्रकारचा गूळ वापरू शकतो। गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि अशा पद्धतीचा मी इथे पाक केलेला आहे। आता लाह्यांमध्ये घालून घेऊ। इथे लाह्या मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे लाडू करण्यासाठी आणि गाळून घेतलेले आहे। गाळल्यामुळे याच्यातलं जे जळलेलं वगैरे होतं ते निघून गेलेलं आहे। अशा स्वच्छ झालेल्या आहेत छान आणि सुटसुटीत झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये पाक घालून घेते मी। ही क्रिया पटकन करायची आहे। मी इथे बॉल घेतलेला आहे आणि बॉलचे 2 भाग करून घेतलेले आहे, म्हणजे लाडू करायला सोपं जाईल। आणि हाताला जे चटके लागतात ते लागणार नाहीत।
एकसारखे लाडू पण येतील. छान असा लाडू तयार झालेला आहे. इथे मी काढून घेते. इथे बघू शकता तुम्ही किती छान लाडू झालेला आहे. अशा वेगवेगळ्या आकारामध्ये पण आपण लाडू करू शकतो. असं छान दाबून याच्यामध्ये राजगिरा भरायचा आहे. दोन्ही जे बॉलचे भाग करून घेतलेले आहेत आणि थोडं कोमट झाल्यावरती केलं म्हणजे हाताला चटके लागणार नाही. खूप सुंदर हे लाडू होतात आणि पटकन होतात, काही वेळ लागत नाही. कुठल्याही उपवासाला चालतात. एरवीही आपण खाऊ शकतो. ते बघा किती छान निघालेला आहे. आपण या साईजमध्ये करू शकतो किंवा असा छोटा बॉल मी इथे घेतलेला आहे. याचे 2 भाग करून घेतलेले आहे. या पण आकाराचा आपण लाडू, छोटासा लाडू करू शकतो. आता छोट्या बॉलमधला मी लाडू काढून दाखवते. इथे बघा या साईजमध्ये पण आपण लाडू करू शकतो. हा एवढा बॉल मी इथे वापरलेला होता. असे दोन्ही साईजमध्ये आपण छान लाडू, मोठे लहान आपल्याला जसे आवडतील तसे करू शकतो. आणि बॉल नसेल तर आपण हाताने पण करू शकतो. मी इथे हाताने करून दाखवते. हाताने करताना थोडं गार होऊ द्यायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाही. आणि करायच्या आधी हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही. आणि 1 वाटी राजगिऱ्यापासून भरपूर लाडू होऊ शकतात. बघा इथे झालेला आहे हाताने पण. जसं गार झालेलं आहे त्याच्यामुळे मला हाताने पण याच्यामध्ये प्रेस करता येत आहे. असा दाबून याच्यामध्ये राजगिरा दोन्ही बॉलच्या भागामध्ये घालायचा आहे म्हणजे छान भरीव लाडू येईल. आणि सगळ्या बाजूनी असं फिरवून घ्यायचं आहे. असा अलगद आपला लाडू निघून येतो. बघा इथे किती छान झालेला आहे. सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान आकार आलेला आहे आणि एकही लाडू फुटलेला नाही. आणि तूप घातल्यामुळे खुसखुशीत पण होतात आणि घरचे असल्यामुळे पौष्टिक पण आहे. जर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छोट्या बॉलनी झालेले हे लाडू आहेत. कुठल्याही साईजमध्ये आपण करू शकतो आणि हा हाताने केलेला आहे मी.